गडचिरोलीमध्ये गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला महिलांकडून पारंपरिक वेशभूषेमध्ये पायदळ रॅली काढण्यात आली। घोड्यावर स्वार राणी लक्ष्मीबाईपासून बुलेटस्वार युवती आणि रथावर आरूढ राम लक्ष्मण सीताही या रॅलीमध्ये होते। विशेष म्हणजे गडचिरोलीत पहिल्यांदाच महिलांच्या ढोल ताशा पथकानं या रॅलीचं नेतृत्व केलं। भारतीय संस्कृतीला पुढच्या पिढीत जास्तीत जास्त पारंपरिक पद्धतीने पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचं रॅलीसाठी पुढाकार घेणाऱ्या गीता हिंगे यांनी सांगितलं। त्यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी मनोज ताजने यांनी संवाद साधला। पाहूया। गडचिरोली शहरात महिलांच्या या ग्रुपच्या वतीनं दरवर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला एक मोठी रॅली काढली जाते। यावर्षी सुद्धा ही रॅली आज निघत आहे आणि या रॅलीचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे, काय ही परंपरा आहे, याबद्दल आपण बोलूया। आपल्यासोबत आहेत या महिला ग्रुपच्या लीडर गीताताई हिंगे। यावेळेस आज आमच्या महिलांचं एक ढोल पथक आम्ही तयार केलं आहे आणि या रॅलीमध्ये आज महिलाच ढोल वाजवणार आहेत। जवळपास 20 महिलांचं ढोल पथक तयार झालेलं आहे। 8 ते 10 दिवसापासून महिलांची प्रॅक्टिस सुरू झालेली आहे ढोल पथकाची। यावेळेचं हे विशेष आहे। दुसरं एक विशेष म्हणजे आपल्या घोड्यावर आमची एक झाशीची राणी म्हणून बसणार आहे आणि त्याचप्रमाणे गुढीपाडवा असल्यामुळे राम लक्ष्मण सीता हनुमान असं झाकी पण राहणार आहे त्याच्यामध्ये। हे एक यावेळचं विशेष आहे। एकूणच या रॅली मागचा आपला उद्देश काय असतो दरवर्षी आपण घेतात? ॲक्च्युली आम्ही 2017 पासूनच ही रॅलीची सुरुवात केली। 2017मध्ये आमची पहिली बाईक रॅली निघाली होती। आपली जी सुरुवात आहे हिंदू संस्कृतीनुसार ही मराठी नवीन वर्षापासूनच व्हायला पाहिजे, गुढीपाडव्यापासूनच व्हायला पाहिजे। पण होतं काय की पाश्चात्य संस्कृतीचा पाश्चात्यांच्या अंधानुकरणामुळे आपण जे आहे की आपल्या संस्कृतीचा विसर पडत चाललेला आहे। आपल्या संस्कृतीची माहिती नवीन पिढीपर्यंत पोहोचायला पाहिजे, हा मागचा उद्देश आहे आणि त्यासाठीच आम्ही या रॅलीचं आयोजन करतो आहे। भारतीय संस्कृती जपण्यासाठीचं हे गडचिरोलीतील महिलांचं पाऊल निश्चितच स्तुत्य म्हणावं लागेल। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।